खूप साऱ्या शेतकऱ्यांना सध्या समस्या पाहायला भेटत आहे की त्यांची हळद पिवळी पडत आहे. जर तुमची पण हळद अशी पिवळी पडत असेल ना, तर हा तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या वगैरे जाऊ नका. आता बघा शेतकरी मित्रांनो, हळद पिवळी पडण्यामागं भरपूर कारणं असतात. तर आज आपण सगळे कारणं जाणून घेऊ, त्यावर उपाय जाणून घेऊ आणि त्यासोबतच इतर काही समस्या असतील तर त्यावर पण बोलू. पण तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता बघा, जर पिवळेपणाविषयी बोलायचं झालं तर मुख्य 4 कारणं आहेत त्यामुळे हळद आपली पिवळी पडते. आता मग तुम्ही म्हणाल की कोणते 4 कारणं आहेत जे हळद आपली त्यामुळे पिवळी पडते? तर सर्वात पहिलं म्हणजे सड. रॅझोक्टोनिया, पायथियम अशा ज्या बुरशी असतात ना, त्यामुळे हळदीला सड लागते. दुसरं म्हणजे झिंक, तिसरं म्हणजे फेरस आणि चौथं म्हणजे मॅग्नेशियम. आता एक-एक करून आपण हे सगळं बघून घेऊ की कशाप्रकारे हे ओळखायचं की कशामुळं आपली हळद पिवळी पडली आहे. तर मी जसं म्हणलो तुम्हाला सड, एक नंबरला जसं मी तुम्हाला 4 मुख्य कारण सांगितले. तर आता आपण बघू सडविषयी. बघा, हळदीच्या सडीचं कसं असतं माहिती आहे का, की सड जेव्हा आपल्या हळदीला लागते, तेव्हा पहिले तर आपण जाणून घेऊ सड का लागते. मग त्याच्यानंतरचे आपण कारणं बघू. बघा, सड लागण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या बेडमध्ये जेव्हा भरपूर पाणी पडतो आणि पाणी जेव्हा आपल्या बेडमध्ये साचतं ना, त्यामुळे सड लागते. मग आता तुम्ही म्हणाल, की पाणी जास्त पडल्यामुळं आपल्या बेडमध्ये जेव्हा पाणी साचतं तेव्हा सड का लागते? तर बघा काय होतं, पाणी भरपूर पडल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा सतत राहिल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं मुळं कमकुवत पडतात. ते आपटेक करू शकत नाहीत जसा करायला पाहिजे तसा. आणि मग त्याचमुळं जी पायथियम नावाची जी बुरशी असते ती आपल्या हळदीवर अटॅक करते, आपल्या कंदावर अटॅक करते व त्यामुळे सड सुरुवात आपल्याला झालेली पाहायला भेटते. तर मग आता सड झालेली कशी ओळखायची? बघा, आपले पानं पिवळे पडतात, जिथं पाणी जास्त साचते ना त्या साईडला झाड आपले पिवळं पडणार. आणि त्यासोबतच जेव्हा झाडाचे हे असे जे बुडं असतात ना, ते बुडं आपल्याला कुजलेले पाहायला भेटतात. त्यासाठी ते काळे पडतात. ते तुम्हाला झाड उपटून बघायचं सड लागली का. आणि जर सड लागली असेल तर मग आता उपाय काय करायचं? जर सड लागली असेल तर एलिटसारखं एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला खालून सोडायचं आहे. आणि बायोमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा मग जर तुम्ही जे जे कोणते चांगले इतर बुरशीनाशकं असतील ते सोडा. पण जर तुम्ही बायोमध्ये सोडायचं असेल तुम्हाला, तर बायो आणि केमिकल एकसाथ करू नका. कारण जर ट्रायकोडर्मा सोडला तर कमीत कमी 8 दिवसाचा गॅप, पुढे आणि मागे 8 दिवस असा गॅप पाहिजे. ट्रायकोडर्मा आपल्याला जवळपास एकरी 4 ते 5 लिटर किंवा 4 ते 5 किलो असा सोडायचा आहे. आता दुसरा प्रश्न असतो बघा, की आमच्या हळदीमध्ये सड नाही आहे, आमची हळद व्यवस्थित आहे, तरी पण आमची हळद पिवळी पडली आहे. मग आता ते कशामुळं किंवा मग त्याचे कारणं काय असू शकतात, आता आपण ते बघू. बघा मित्रांनो, ते असू शकतं फेरसची किंवा मॅग्नेशियमची डिफिशियन्सी किंवा झिंकची. आता ते कसं ओळखायचं आता मी तुम्हाला सांगतो. बघा, माझ्या मागे जे प्लॉट तुम्हाला दिसत आहे, कुठं कुठं बघा पानं पिवळे पडलेले आहेत. आता मी उदाहरणासाठी तुम्हाला हे दाखवतो बघा. हे जर तुम्हाला पान दिसत असेल ना, तर आता बघा हे वरच्या साईडला या झाडाच्या शिरा हिरव्या आहेत आणि जे पान बाकीचे आहे ते सर्व पान मी तुम्हाला पान तोडूनच दाखवतो, थांबा. हे बघा, आता जर तुम्हाला दिसत असेल ना, या झाडाच्या बघा शिरा हिरव्या आहेत आणि बाकीचा जो भाग आहे ना तो सगळा पिवळा पडलाय. आता मग हा पिवळा पडतो आणि शिरा हिरव्या राहतो म्हणजे काय होतं, ही बघा शेतकरी मित्रांनो, मॅग्नेशियमची किंवा फेरसची डिफिशियन्सी असते. आता मग यामध्ये पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाल मग नेमकं मॅग्नेशियमचे आहे का फेरसचे आहे कसं ओळखायचं? बघा ते पण सांगतो. जेव्हा आपल्या हळदीमध्ये वरच्या साईडच्या पानामध्ये हा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो ना, तेव्हा ती फेरसची डिफिशियन्सी असते. आणि जेव्हा खालच्या पानात पाहायला भेटतो तेव्हा ती मॅग्नेशियमची असते. तर मग तुम्ही म्हणाल की असं का? तर बघा हे कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. फेरस हा इमोबाईल असतो. इमोबाईल असतो म्हणजे काय, तो झाडामध्ये मूव्हमेंट करत नाही, झाडामध्ये इकडल्या तिकडे जात नाही. त्यामुळं हे जे नवीन वरचे पानं असतात ना, ते फेरसमुळे आपल्याला पिवळे पडलेले बघायला भेटतात, कारण तो खालच्या जुन्या पानांमध्ये असतो. त्याविरुद्ध जे मॅग्नेशियम असतो तो मोबाईल असतो, म्हणजे झाडात इकडल्या तिकडे जाऊ शकतो. गरजेनुसार जेव्हा आपल्या पिकाला वरच्या पानाला मॅग्नेशियमची गरज असते तेव्हा मॅग्नेशियम वरच्या साईडला जातो. त्यामुळे खालचे पानं असे हे प्रकार जो आहे मी तुम्हाला आता सांगितला ते खालच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि आता राहिलं की झिंकचं. झिंक जी कमतरता असेल तर आपल्याला काय बघायला भेटतं चित्र. बघा, झिंक जर आपल्या पिकामध्ये कमी असेल तर फिकट पिवळे पानं पडतात. एवढंच नाही, जे आपल्या हळदीची ग्रोथ आहे, आपल्या हळदीची ग्रोथ थांबते, जास्त आपली हळद वाढत नाही. त्यासाठी पण आपल्याला झिंक लागणार आहे. आता यानुसार तुम्ही ओळखायचं आहे की आपल्या हळदीमध्ये काय कमी पडले आणि त्यानुसार तुम्ही देऊ शकता. आणि मग म्हणाल की आता तुम्ही याला काय द्यायचं? बघा मित्रांनो, तुमच्या जवळपासच्या कुठल्याही चांगल्या दुकानावर जा आणि जे मी तुम्हाला सांगितलं फेरस, मॅग्नेशियम, झिंक
EDTA फॉर्ममध्ये ह्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल असतात. EDTA फॉर्ममधलंच घ्यायचं आहे आपल्याला. EDTA फॉर्ममध्ये आपल्याला स्प्रेइंगसाठी हे सोल्युशन घ्यायचं आहे. आणि बघा आता अजून खूप साऱ्या शेतकऱ्यांचा आपल्याला एक प्रश्न आपल्याकडे वारंवार येतो की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या ह्या सगळ्या ठीक आहेत. आम्ही झिंक जर कमी पडलं झिंकचा स्प्रे करतो, मॅग्नेशियम कमी पडलं मॅग्नेशियमचा स्प्रे करतो, फेरस कमी पडलं फेरसचा स्प्रे करतो, पण तरी पण आम्हाला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. आणि मग ते हे पण सांगतात की मी जेव्हा विचारतो की जमीन कशी आहे, जमीन चुनखडीची आहे, तेव्हा ते जेव्हा सांगतात आपल्याला तेव्हाच या गोष्टीचं उत्तर मिळून जातं की चुनखडीच्या जमिनीमध्ये आपल्याला रिझल्ट पाहिजे तसे भेटत नाहीत. मग तुम्ही म्हणाल की चुनखडीच्या जमिनीमध्ये रिझल्ट का भेटत नाहीत बरं का? तर बघा काय विषय असतो माहिती आहे का, जी चुनखडीची जमीन आहे त्या जमिनीचा pH असतो जास्त, आणि pH जास्त असल्यामुळं आयर्न झिंक हे काय होतात फिक्स होतात जमिनीमध्ये. फिक्स होतात म्हणजे ते जमिनीमध्ये उपलब्ध असतात, पण ही चुनखडीची जमीन त्याचा pH जास्त असल्यामुळं तर आपल्याला ते पिकं अपटेक करत नाही. म्हणजे अवेलेबल तर आहेत आपल्या जमिनीमध्ये पण आपलं पीक घेत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचे, अशा वेळेस जे pH बॅलन्स करण्यासाठी जे डोस असतात ते आपल्याला हळदीला द्यायचे आहेत. जेव्हा जसं की 60 दिवसाच्या पुढे जेव्हा आपली हळद 60 दिवसाची होईल ना, आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड द्यायचे जवळपास 5 लिटर. फॉस्फोरिक ॲसिडसुद्धा pH मेंटेन करायला आपल्याला मदत करतं. एवढंच नाही, अजून तुम्हाला काय करायचं आहे, जो डोस मी तुम्हाला सांगितलं की हे घ्या ते घ्या, ते डोस सगळे तुम्हाला शक्यतो स्प्रे करायचे आहेत, खालून नाही द्यायचे आहेत, स्प्रे करायचे आहेत. आणि आपल्या जमिनीमध्ये होईल तेवढं सेंद्रिय कर्ब वाढवायचे. सेंद्रिय कर्ब वाढवायचं म्हणजे शेणखत झालं. हे जे सेंद्रिय जे पदार्थ आहेत ते जमिनीमध्ये जास्तीत जास्त टाकायचे आहेत, कारण आपली जमीन चुनखडीची आहे आणि आपल्याला ते नक्कीच मदत करतील. आणि त्यासोबतच जे सल्फर आहे, सल्फर जास्तीत जास्त आपल्याला हळद पिकामध्ये यूज करायचं आहे. हळद पिकामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या जमिनीचा pH जास्त आहे त्या जमिनीमध्ये सल्फरचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे, कारण सल्फर आपल्याला जमिनीचा pH मेंटेन करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. शेतकरी मित्रांनो, आता बघा ह्या गोष्टी होत्या जेवढ्या मी तुम्हाला काय सांगितल्या माझ्या साईडने आत्तापर्यंत जेवढे मला प्रश्न आले तेवढे मी तुम्हाला उत्तर दिले. आता याच्या व्यतिरिक्त पण असे भरपूर प्रश्न असतात की त्यांचे उत्तर तुम्हाला भेटले नसतील, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मला कमेंट करा. शक्य असल्यास मी तुमच्या कमेंटला उत्तर नक्की देईन. किंवा मग जर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना आपल्या जर सेम प्रॉब्लेम असेल तर मी लगेच तुम्हाला त्यावर व्हिडिओ बनवून देईल आणि त्याचं उत्तर सांगेन की आपल्याला याविषयी काय करायचे. तर मग आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इतर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्या वगैरे पण जाऊ नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.